ऊस लागवडीमध्ये ऊसाची उंची वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. दोन कांड्यांमधला अंतर खूप महत्त्वाचा असतो. ऊसामध्ये दोन कांड्यांमधला अंतर जास्त असेल तर आपल्याला खूप छान पद्धतीनं ऊसामध्ये उंची जास्त होते आणि ऊसामध्ये एकदा उंची वाढली की ऊसामध्ये वजन देखील खूप छान पद्धतीनं होतं. तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं ऊसामध्ये उंची वाढलेली आहे. तर खूप छान पद्धतीनं ऊसामध्ये वाढ झालेली आहे आपण बघू शकता. तर ऊसामध्ये उंची वाढवणं खूप महत्त्वाचं असतं. तर ऊसामध्ये उंची वाढवण्यासाठी आपण फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जिब्रॅलिक ॲसिड 0.001% हे टॉनिक वापरणं खूप महत्त्वाचं असतं. ते टॉनिक ऊसामध्ये वापरल्याने खूप छान पद्धतीनं ऊसामध्ये वाढ होते. तर आपण ते टॉनिक लावण केल्यापासून 50 दिवस झाल्यानंतर आपण पहिला स्प्रे जिब्रॅलिक ॲसिडचा घेऊ शकता. त्यानंतर दुसरा स्प्रे 90 दिवस झाल्यानंतर आपण दुसरा स्प्रे करू शकता. तर ह्या पद्धतीनं जिब्रॅलिक ॲसिड एका पंपाला आपण 50 मिली 50 ml वापरू शकता. स्प्रे करणं, दोन फवारण्या करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीनं ऊसामध्ये वाढ झालेली आहे. ऊसाच्या पेऱ्यांमधला अंतर वाढला तरच आपल्याला खूप छान पद्धतीनं ऊसामध्ये उंची वाढते. जाड होण्यासाठी ऊसामध्ये उंची वाढणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं ऊसामध्ये वाढ झालेली आहे. तर आपण बघू शकता पेरामधला अंतर आणि आपण जाडी देखील बघू शकता. तर हे खूप महत्त्वाचं आहे. ऊस शेतीमध्ये जिब्रॅलिक ॲसिडची फवारणी ही खूप गरजेची असते. तर आपण ही फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.